दान चोरी प्रकरणात उद्धव ठाकरे यांच्याकडून रामरक्षा आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे। उद्धव ठाकरे यांची अयोध्येला जाण्याची सुद्धा घोषणा आहे। रविवारी दादर कबूतरखान्याजवळ हनुमान मंदिरासमोर 4 वाजता आंदोलन होणार आहे। चोरीचा पैसा पक्ष फोडाफोडीसाठी वापरला जातोय। भाजप ऑपरेशन राम मंदिर राबवतंय का असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केलाय। अयोध्येतल्या राम मंदिर दानपेटीतल्या कोटींच्या चोरी घोटाळ्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी रामरक्षा आंदोलनाची घोषणा केली आहे। हिंदुत्वाचा बुरखा घालून राम मंदिर लुटणारे देशद्रोही आहेत असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केलाय। या लुटीविरोधात रविवारी दादरच्या कबूतरखान्याजवळील हनुमान मंदिरासमोर दुपारी 4 वाजता रामरक्षा आंदोलनाची सुरुवात करण्यात येणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे। या आंदोलनामध्ये हनुमान मंदिरासमोर रामरक्षा, हनुमान स्तोत्र, हनुमान चालीसा म्हणण्यात येईल असंही ठाकरेंनी सांगितलंय। येत्या रविवारी 5 तारखेला संध्याकाळी 4च्या सुमारास दादर इथे कोणे ठिकाणी जो एक कबूतरखाना होता तिथे एक मारुतीचं मंदिर आहे। रामाच्या मंदिरात होत असलेली चोरी ही सहन होत नाहीये, पण जाब विचारायचं वाटतोय ते सगळे जण तिकडे 4च्या सुमारास जमतील। मी स्वतः तिकडे जाणार आहे की अब हिंदू मार नहीं खाएगा, तसं आज मी म्हणतोय की अब हिंदू माफ नहीं करेगा। हिंदुत्वाच्या नावावर लूट सहन करणार नसल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। ठाकरेंनी महाराष्ट्रातल्या आंदोलनानंतर अयोध्येला जाण्याची घोषणाही केली आहे। जे हिंदूंच्या भावनेशी खेळलेत आणि हिंदुत्वाचा बुरखा घालून जे राम मंदिर लुटतायत ते माझ्या मते देशद्रोह करतायत। राम मंदिरावरती दरोडा तर टाकला गेलाय, त्याच्याबद्दल पुरावे सुद्धा दिले गेले। काही जणांचं म्हणणं असं आहे की त्या चोरीचा पैसा हा इतर पक्ष फोडण्यासाठी वापरला जातोय, हे फार गंभीर आहे। ठाकरेंच्या घोषणेनंतर भाजपनेही ठाकरेंवर हल्लाबोल केलाय। उद्धव ठाकरे साहेब बरे अजानच्या ऐवजी, नमाजच्या ऐवजी आज रामरक्षाची आरती घेत आहेत। मी त्यांचं मनापासून अभिनंदन करेन। हिंदूंनी रामरक्षाचं पठण करावं हे आपल्या लहानपणापासूनचा आपल्यावरचा संस्कार असतो, परंतु राम मंदिराची चिंता त्यांनी करू नये। जेव्हा सगळं निघून जातं तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा परमेश्वर आठवतो आणि तीच गत उबाटाच्या नेत्यांची झाली। त्यांना राम आता आठवले। रामावर बोलण्याचा उद्धव ठाकरेंना काय नैतिक अधिकार आहे? त्या काँग्रेस बरोबर हे जाऊन बसले त्यावेळी हिंदुत्व कुठं होतं? ज्यावेळी राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर हीन दर्जाची टीका केली त्यावेळी हिंदुत्व कुठं होते? तर ज्यांच्या नसानसामध्ये हृदयामध्ये हिंदुत्व आहेत ते आता आपल्याला नाकारायला लागले, हे लक्षात आल्यानंतर या सगळ्या गोष्टी घडतायत। कदाचित पाकिस्तानमध्ये बसलेल्या यांच्या अब्बांनी त्याला स्क्रिप्ट पाठवली असेल आणि म्हणून त्या अनुसार आमच्या या हिंदू राष्ट्राला बदनाम करण्यासाठी जे काय मुद्दे त्यांनी तिथे मांडलेत ती भाषा आणि पाकिस्तानच्या एजंट मधली भाषा काहीच वेगळी नाही। खरं म्हटलं तर ह्यांनी ज्या मंदिरामध्ये हा पाऊल टाकेल तिथे गौमूत्राने शिंपडून ते शुद्ध करायला पाहिजे।